हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजा रेसिपीमध्ये. आज आपण बनवतो आहे झटपट होणारी उसळ, तेही अगदी 10 मिनिटात. आपण डायरेक्टली कुकरमध्ये उसळ बनवणार आहोत. 2 शिट्ट्यांमध्ये एकदम चमचमीत झणझणीत अशी उसळ तयार होते. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी मोड आलेली मटकी घेतली, स्वच्छ धुवून पाण्यात ठेवली आणि मोठे 2 बारीक चिरून कांदे घेतलेत, 1 मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतले. आता आपण डायरेक्ट फोडणी करूया. कुकर तापला की त्यामध्ये 2-2.5 पळी तेल टाकायचं आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे. आता इथं मी उसळ न भाजताच डायरेक्ट उसळीला फोडणी देणार आहे. तुम्हाला जर भाजून उसळ बनवायची असेल तर उसळ मोड आलेली मटकी म्हणजे भाजून घेऊ शकतात. मी न भाजताच उसळ बनवते. तर सगळ्यात अगोदर जिरे टाकायचे तेलामध्ये, त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि थोडा कढीपत्ता टाकायचा. आता हे सगळं चांगलं परतवून घेऊया. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि हे सगळं चांगलं परतवून घेऊया. कांद्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे. थोडा वेळ कांदा परतला की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटोसुद्धा थोडा वेळ परतवूया. चवीनुसार मीठ टाकूया. टोमॅटोमध्ये मीठ टाकलं की टोमॅटो लगेच वितळला जातो. आता हे सगळं चांगलं आपण मिक्स करून घेतले, चांगलं भाजून घेतले. हे पहा, तर कांदा टोमॅटो चांगला भाजला किंवा बाकीचे आपण सुके मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया. तर टोमॅटोसुद्धा चांगला वितळला आहे, कांदासुद्धा चांगला भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार चटणी टाकून घेऊया. म्हणजे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. मी ते 1.5 चमचा चटणी टाकून घेतली आहे. छोटा पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे. थोडीशी हळद टाकायची आणि थोडासा सब्जी मसाला किंवा तुमच्याकडे गरम मसाला असेल किंवा किचन किंग मसाला असेल, धना पावडर, ते मसालेसुद्धा तुम्ही टाकू शकतात. आता हे सगळं एकजीव होईपर्यंत चांगलं परतवून घेऊया. तर एकदम मस्त असा आपला मसाला भाजून झाला आहे. आता आपण याच्यामध्ये मोड आलेली मटकीची उसळ टाकून घेऊया. तर ही उसळ मी घरीच बनवून घेतली. मटकी भिजवून रुमालामध्ये बांधून ठेवलेली, तर खूप छान याला मोड आलेत. आता ही सगळी मटकी मसाल्यामध्ये चांगली मिक्स करूया. तर खूप कमी वेळेत आणि झटपट अशी कुकरमध्ये जर उसळ बनवली ना तर 10 मिनिटातच तयार होते. स्वयंपाकाला उशीर झाला असेल तर डायरेक्ट तुम्ही अशी फोडणी देऊन उसळ बनवू शकतात. एकदम झटपट होते आणि चविष्टसुद्धा बनते. तर याच्यामध्ये 2 चमचे आपण शेंगदाण्यांचा कूट टाकून घेऊया. बारीक शेंगदाण्यांचा कूट टाकून घेतला आहे. यामुळे काय होतं की आपण उसळ पातळ बनवणार आहोत, त्यामुळे उसळीला थोडीशी थिकनेस येते आणि खूप पातळ अशी उसळ वाटत नाही. तर सगळं चांगलं मिक्स करून घेतले. आता साईडलाच पाणी गरम करून घेतलं होतं मी, ते टाकून घेऊया. आता तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचे. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले. आता मोठ्या गॅसवरती आपल्याला ही उसळ शिजवून घ्यायची. आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याची ना 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये मऊसूद अशी उसळ चांगली शिजली जाते आणि उसळीची पूर्ण हवा जाऊ द्यायची आणि त्यानंतरच कुकरचं झाकण खोलून घ्यायचे. तर पाहू शकतात एकदम अशी चमचमीत आपली उसळ बनवून तयार झाली आहे. भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि चमच्याने थोडीशी ही उसळ मॅश करून घ्यायची, म्हणजे त्याची थिकनेस व्यवस्थित होते आणि खूप पातळ अशी उसळ वाटत नाही. तर पाहू शकतात खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, मिडियम आपण अशी उसळ बनवून घेतली, म्हणजे चपाती भाकरी भातासोबत सहज खाता येईल. आणि जेव्हा आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा खूप उशीर झालेला असतो स्वयंपाक बनवायला, तेव्हा तुम्ही डायरेक्टली अशी फोडणी देऊन कुकरमध्ये उसळ किंवा कोणतीही कडधान्य बनवू शकतात. खूप व्यवस्थित शिजले जातात आणि चवीलासुद्धा छान लागतात. असं नाही की कुकरमध्ये केल्यामुळे त्याची चव वगैरे बिघडते. तर चांगल्या भाज्या तयार होतात. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा. आता उसळ आपली बनवून तयार आहे. प्लेटमध्ये मी काढून घेते आणि तुम्ही सेम अशाच पद्धतीने चवळी बनवू शकतात, मुगाची भाजी बनवू शकतात, बरीच अशी कडधान्य तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकतात. एकदम टेस्टी अशा भाज्या तयार होतात. तर प्लेटमध्ये मी उसळ काढून घेतली. तर आहे की नाही एकदम सोपी रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच आणखीन साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा.
त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. दिसायला जेवढी एकदम साधी सिंपल दिसते तेवढीच खायला टेस्टी आणि एकदम गावरान पद्धतीची चवीची उसळ बनवून तयार होते. आणि याच्या अगोदरसुद्धा आपण कुकरमध्ये भरपूर साऱ्या रेसिपी बनवलेल्या आहेत. त्याच्यासुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत आणि नाश्त्याचेसुद्धा भरपूर असे अनेक वेगवेगळे पदार्थ आपण चॅनलवरती अपलोड करत असतो. तर तुम्ही आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.